जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत करतो ओम ग्राफिक्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खतरनाक आणि एकदम कडक झालेला आहे। तर आजचा जो डिझाईन जी आहे ती आपण महाप्रसाद गणेश मंडळाचा जो महाप्रसाद असतो त्यावर बनवलेली आहे। आणि बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीचा जो बॅनर आहे तो आपला एडिट केलेला आहे आपण। काही अशा पद्धतीचा बॅनर आहे। तुम्हाला सर्व काही कसा बनवायचा आहे काय नाही PL फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे। जे काही मी यात मटेरियल वापरलं असेल ते मी तुम्हाला दिलेलं आहे। पण हे मटेरियल डाउनलोड करण्यासाठी आणि हे PL फाईल डाउनलोड करण्यासाठी दोन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड कुठेही दिसू शकतो, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे आणि तुमची PL फाईल आणि zip फाईल जी आहे ती पासवर्ड टाकून एक्स्ट्रा करून घेऊ शकता। तर तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर पिक्सेल लॅबमध्ये जायचं आहे। पिक्सेल लॅब ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, वर 3 डॉट दिसतील त्याच्यावर क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो वरतून 5 नंबरला इमेज साईजचं तुम्हाला एक ऑप्शन दिसत, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे टाकून घ्यायचे 12, वेट जे आहे ते 12 टाकून घ्यायचे आणि हाईट जी आहे ती 8 टाकून घ्यायची आणि ओकेवर क्लिक करायचे। त्यानंतर तुमच्या पुढे काय अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। हे न्यू टेक्स्ट जे दिसते तुम्हाला हे डिलीट करून टाकायचे तुम्हाला। आता डिलीट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे यायचं आहे, खाली जे 5 ऑप्शन दिसतात त्याच्या चौथ्या ऑप्शनवर आणि इथून जे कलर घ्यायचा आहे तुम्हाला कुठला पण कलर घेतल्याच्या नंतर तुमची डिझाईन आहे ती फाटणार नाही मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कलर घ्यायचा आहे। कलर घेतल्याच्या नंतर 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे। बघू शकता खाली 5 ऑप्शन दिसतील, त्याच्यातलं 3ऱ्या नंबरचं जे सेटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं फ्रॉम गॅलरीचं जे एक सेटिंग भेटून जाईल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि मी एक गणपती बाप्पाचा असा खतरनाक फोटो दिलेला आहे तुम्हाला, ते इथे घ्यायचा आहे। घेतल्याच्या नंतर त्याला काय करायचं आहे, इथं रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करून घेतो मी। तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता, तुम्हाला जसा हवा तसा। त्यानंतर आता जे आहे ते म्हणजे दुसरं एक मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे व्हाईट कलरमध्ये, ते काय तुम्हाला इथं काय अशा पद्धतीने ते पण इथं घेऊन टाकायचं आहे। घेतल्याच्या नंतर तुमचं काय जे काय बॅकग्राऊंडचं शेप असेल ते एकदम रेडी होऊन जाईल मित्रांनो। आता तुम्हाला याच्यावर जे आहे तुमचे टेक्स्ट टाईप करून घ्यायचे, त्यासाठी मी सर्व तुम्हाला रेडी दिलेलं आहे, त्याचा काही टेन्शन नाही मित्रांनो। फक्त तुम्हाला इथे डबल क्लिक करायचं आहे आणि लेअर बदलून घ्यायची। PL फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। आता बऱ्याच जणांना PL फाईल माहीत नसेल तर मागचे काही आपले व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने आहे। आता सर्वात प्रथम मी काय अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो दिलेला आहे आणि श्री गणेशाय नमो अशा पद्धतीचं काही नाव दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। याच्यावर आता जे आहे खाली महाप्रसाद ते तुमच्या गणेश मंडळाचं जे काही नाव असेल, ज्या कुठल्या गणेश मंडळाचा महाप्रसाद असेल त्याचं नाव टाकून घ्यायचे गणेश मंडळाचं आणि महाप्रसाद कार्यक्रम काय अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे मी। हे पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतो। बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने आपण जो टेक्स्ट आहे तो ॲडजस्टमेंट केलेली आहे। आता राईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा टाईम कधी आहे म्हणजे महाप्रसाद कधी आहे काय नाही ते सर्व काय तुम्हाला इथं हे करायचं आहे, म्हणजे टाईप करून घ्यायचे। टाईप करायची गरज नाही, त्यासाठी तुम्हाला चेंज करून घ्यायचे। तर मी हे घेतो इथं महाप्रसाद, जे काय टाईम वगैरे असेल ते स्थळ आणि किती वाजता आहे टाईम दिनांक जे काय असेल ते टाकून घ्यायचे। टाकून घेतल्याच्या नंतर आता मी आणखी एक दुसरी पेन जी दिलेली आहे ती म्हणजे स्थळ आणि महाप्रसाद, म्हणजे महाप्रसाद कधी आहे आणि स्थळ कुठं आहे हे अशा काही पद्धतीने रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी फुल करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने। त्यानंतर आता जे तुमच्या काही गणेश मंडळाचं महाप्रसाद ज्या गणेश मंडळाने आयोजित केला असेल त्या मंडळाचं आयोजकमध्ये नाव टाकून घ्यायचे तुम्हाला। त्यासाठी काही मी अशा पद्धतीचं एक बॉर्डर दिलेलं आहे, ते बॉर्डर इथं तुम्हाला सर्वात प्रथम घ्यायचे, रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। त्यानंतर आता जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे।
तर बघू शकता याला पण रिलेटिव्ह साईज म्हणजे फुल करून घेतो आणि तुमचं जे नाव आहे ते सेट झालेलं आहे. बघू शकता जवळपास आपली डिझाईन रेडी झालेली आहे, त्यात काही वादच नाही. त्यानंतर जर काही राहिला असेल तर PNG घेतो मी. हां, ही एक PNG राहिली, तर हिला पण मी सेट करून घेतो. आता जो आपला बॅनर आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आता लेअरमध्ये जाऊन तुम्ही लॉक टाकून घेऊ शकता. लॉक टाकून घ्यायचे तुम्हाला. आपला बॅनर एकदम रेडी झालेला आहे. आता सेव्ह करण्यासाठी काय करायचे, तुम्हाला वर शेअरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं PNG करायचं आहे, इथे जे आहे अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं आहे. ही इमेज तुमच्या गॅलरीमध्ये डायरेक्टली सेव्ह होऊन जाईल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.